तर आज आपला पक्ष्यांचा 21वा दिवस आहे. तर आपल्या पूर्ण शेडमध्ये 4,500 पक्षी आले होते. त्यापैकी आपली आत्तापर्यंत एक 3-3.5% मर झालेली पक्ष्यांची थंडीमध्ये, म्हणजे स्टार्टला पक्षी थोडे जास्त गेले होते. आता आपल्या म्हणजे कुक्कुटपालन म्हणजे ना सकाळपासूनच काम चालू होऊन जातं बरं का. म्हणजे कुक्कुटपालन ह्या व्यवसायामध्ये पडदा सिस्टम खूप महत्त्वाची. म्हणजे आता आपण सकाळी स्टार्टला आपण पडदे थोडे खाली घेतो, त्यानंतर अर्ध्या वाजता आणि जेव्हा पूर्ण ऊन येतं ना आपल्या शेडमध्ये, म्हणजे 9-9:30 नंतर आपण पूर्ण 100% पडदा खाली करून देतो बरं का. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हिवाळ्यामध्ये आपण म्हणजे दुपारनंतर पडदा खाली करून द्यायचो. आता थोडं म्हणजे थंडी कमी झालेली. तर आता आपल्याला पक्ष्यांना पाणी भरायचे, तर मग आता आपण कॉक चालू करून दिलेले आहे. त्यानंतर आपण पूर्ण शेडमध्ये राऊंड मारून घेतला की जेणेकरून आपल्या पक्ष्यांची मर झालेली आहे किंवा काय नाही का पाहता येतं, म्हणजे किती मर झाली काय, पूर्ण शेडमध्ये 2 चक्कर राऊंड मारून घेतले. तर आज आपल्याला काही एक पण पक्षी सापडलेलं नाही, आपली मर नाही आज, नाही का. तर आज 21 दिवसाच्या माने आपला पक्षी 1 kgच्या पुढं 1 kg क्रॉस झालेला आहे आता. म्हणजे पक्ष्यांची मला तर एकदम कंडिशन चांगली वाटते बरं का. तर आता आपण लिव्हर टॉनिक चालू आहे आपल्या पक्ष्यांना. आणि आता म्हणजे एक फीड आपल्या पक्ष्यांना कमी मला 6.5-7 गोण लागतं आहे आता या कंडिशनमध्ये, आजच्या 21 दिवसामध्ये. तर शेवटपर्यंत 11, 11.5, 12 गोण लागतात पक्ष्यांना. तर आज थोडी भांडे पण आपल्याला वर करून घ्यावं लागणार आहे. एकदम मोकळे टाकाय पक्षी बसलेले बरं का. आता तुम्ही पाहू शकता त्या. आता आपण इकडला पडदा थोडी अजून सकाळी म्हणजे 7 वाजता थोडी थंडी अजून जिकडून ऊन आहे त्या बाजून थोडं आपण केले पडदे खाली बरं का. इकडला थोडा वर ठेवलेला आहे. आणि आपला पक्षी म्हणजे 1 किलो क्रॉस केलेला आहे, काही 1100-1200 पण गेलेले आहे, काही 1300 पर्यंत पण गेलेले पक्षी. बॉडी वेट चांगले नाही का. तर हा पक्षी कमीत कमी 1150-1200 ग्रॅमच्या आसपास झालेला असणार. लॅटरची सगळ्यात जास्त काळजी इकडे घ्यावं लागते बरं का. म्हणजे आपण जिकडे ब्रूडिंग करतो ना त्या एरियामध्ये थोडी काळजी घ्यावं लागते रॅकिंगची. तर मग आज आपला रॅकिंगचा पण प्लॅन आहे. आपण काल केली होती सकाळी आपण आणि सर्वात महत्त्वाचं निप्पल असल्यामुळे ना आपलं लॅटरली एकदम चांगलं असतं, एकदम कोल्डर एकदम. तुम्हाला अशा शेतीबद्दल म्हणजे आपल्या पोल्ट्री व्यवसाय किंवा शेतीबद्दल तुम्हाला असेच नवनवीन आपले व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपला चॅनल आहे, आपल्या चॅनलला पटकन जाऊन सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपले नाही का आपल्या चॅनलला येत राहणार इथून पुढं. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत लाईक करा आणि शेअर करा, अजिबात विसरू नका. धन्यवाद. तर आता मला सकाळी जे आपल्या पोल्ट्रीमध्ये जे काम असतं ते आपलं आता पूर्ण झालेलं आहे बरं का. म्हणजे आता एक थोड्या वेळाने आपण एक ऊन पडल्यानंतर थोडी रॅकिंग करून घेणार आहे आपल्या शीटची पूर्ण. व त्यानंतर आपलं सकाळचं काम आणि ओके. म्हणजे सकाळी सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या पक्ष्यांना पाणी भरून घ्यायचं. तर आता पाणी वगैरे भरून झालं आणि आपल्या शेडमध्ये चक्कर पण मारून झालेलं आहे. म्हणजे आपल्या आज शेडमध्ये काही मर सापडलेलं नाही एक पण. सकाळी कसं पक्षी थोडा कट धरतो बरं का. म्हणजे कसं थंडीचं वातावरण आहे, पडदा उघडल्या त्यानंतर एकदम पक्षी झुमतो खायला खाद्य. लॅटरल खूप एकदम तुम्ही पाहू शकता या बा, एकदम कंडिशन चांगली लॅटरलची, बोललं नाही काही नाही.